जिंतीकर साहेबांच्या नावावरती पुरस्कार दिला जातो. आज आपण त्यांच्या घरी आलोय. बापरे, हळू. मला सवय आहे, तुम्हीच उलटा हळूया. ते बघा वाडा कसं आहे. जंगली महाराजांचे शिष्य पठ्ठेबापूराव. पठ्ठेबापूरांचे शिष्य आमचे आजोबा बापूसाहेब जिंतीकर. पुणे एक असं शहर जे कलेसाठी इतकं प्रसिद्ध आहे. कला असो, संगीत असो, नृत्य असो, नाटक असो, सिनेमा असो, लिटरेचरला आता मराठीत काय म्हणतात ते मला लक्षात येत नाही, पण लिटरेचर देखील आहे. पुण्यात अनेक थोर कलावंत राहत आलेत, अनेक श्रेष्ठ लोक जे कलेसाठी प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका कुटुंबाला भेटायला आलोय, जिंतीकर कुटुंब. जिंतीकर कुटुंबांचा इतिहास काय आहे, ते कसे प्रसिद्ध होते, कशासाठी प्रसिद्ध होते, कितपत ते प्रसिद्ध आहेत, त्यांच्याच एका कुटुंबाच्या व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांची स्टोरी. जिंतीकर कुटुंबांचा काय इतिहास आहे? आमचे आजोबा बापूसाहेब जिंतीकर भारदस्त व्यक्तिमत्व, मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणता येईल की ते पोस्टमनची जी युनियन होती त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून त्याचा पण उल्लेख आहे. हे चौपट आहे ही आमच्यासाठी खूप पूजनीय आहे. इथं येऊन नमस्कार करणारे काही कलावंत मी पाहिलेत की अजूनही त्यांच्या लिखाणाला एवढं महत्त्व आहे की ते येतात तिथे माहिती जाणून घ्यायला की आम्हाला काही त्यांचं संग्रह मिळेल का. माझ्याकडे संग्रह आहे पण अवस्था अशी आहे की आता त्याला कुणीच दाद देत नाही जास्त लोक. पुस्तक संचय आमच्याकडे जो आहे तर त्याच्यासाठी फक्त खूप हालचाल केली पण अजून काही त्याला पर्याय असा काही मिळालेला नाही. 3 ट्रंक भरून पुस्तकं माझ्याकडे सध्या आहेत. आता आहेत सध्या आहेत पण बघता येत नाही, हातही लावता येत नाही. का इथं धूळ खात पडणार, वाळवी लागते किंवा पावसाने भिजलं वगैरे, काय जुनी वास्तू झाली पडल्यामुळे काय झालं याची जबाबदारी कोण घेणार ना. म्हणजे भले ते आमचं आहे आणि पॅक बंद असल्यामुळे आता आम्हाला काहीच करता येत नाही. पठ्ठेबापूराव यांच्या पुण्यतिथीला लावणी महोत्सव साजरा केला जातो. अजून देखील जिंतीकर आणि पठ्ठेबापूराव यांच्या नावावरती पुरस्कार दिला जातो. काय सांगाल? पठ्ठेबापूराव प्रतिष्ठान हे एक संस्थान हे निर्माण केलं की दरवर्षी 5 कलावंतांचा सन्मान ते करतात. यामध्ये एक सन्मान असतो बापूसाहेब जिंतीकर या नावाने. कित्येक तमाशाफड कलावंतांची ही काय म्हणतो आपण दुरावस्था ही अशी असते की त्यांना प्रत्येक कुठे गावाला सुपारी मिळाली काय तर भरजरी शालू, पायपेट्या ह्या सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या, तेवढ्या सोयीस्कर रीतीने मिळत नव्हत्या. बापूसाहेब जिंतीकरांनी असा विचार केला की हा पुस्तकांचा संग्रह तर आहेच आहे, त्याचबरोबर मी या गोष्टींचेही अगदी पायातील चाळ असू दे किंवा पायपेट्या, ढोलकी, डफ, काही जे टुणटुणं या सगळ्या गोष्टी त्यांनी भाडेतत्त्वावर देण्यासाठी म्हणून ठेवल्या. मागे पुण्याचं एक फ्रेम आहे, मला जाणून घ्यायला आवडेल की कुठला एरिया आहे हा, कसा आहे, काय बदललंय पुण्यात इतक्या वर्षांमध्ये? डेव्हलपमेंट तर झालंच आहे, फक्त रिडेव्हलपमेंट होते. पुण्यातली वाडा संस्कृती आहे ती यामध्ये दिसून येते की काय प्रकारच्या वास्तू होत्या पूर्वी. शांत होतं का पुण्यात? खूप शांत. आता सतत म्हणजे आणि त्यातूनही एक पुण्याला जो वारसा लाभलेला आहे की खूप नामवंत व्यक्ती की त्यांच्या नावाने नानावाडा असू दे किंवा शनिवारवाडा, लाल महाल, ह्या सगळ्या गोष्टी या वास्तूपासून एवढ्या जवळ आहेत. आणि ह्या वास्तू आहे यातला ही जी वास्तू दिसते ती हा वाडा ही वास्तू आहे. ही वास्तू आतून बघायला आवडेल. चला तर मग बघूया ही जी वास्तू आहे ती आतून बघूया आपण. जिंतीकर साहेबांच्या नावावरती पुरस्कार दिला जातो. आज आपण त्यांच्या घरी आलोय. बापरे, हळूया. पहिल्यांदा बाहेरच्या साईडने दाखवते. बापरे, हे पूर्ण पडलंय? पडलंय. हो, मधला जो गच्चीचा भाग होता ना तो कोसळला.
मग हे पडल्यामुळे पालिका किंवा प्रशासन येऊन नाही, काहीच नाही? प्रशासन पालिकेने फक्त बाहेर हे लावलं की वास्तू धोकादायक आहे. हळू मला सवय आहे, तुम्हीच उलटा हळूया. हळू ये. पायलच्या व्हिडिओ मध्ये पण हे आहे की याचं कारण गोडाऊन मध्ये आत जाता येत नाहीये. हळू. हे इथे गोडाऊन जिंतीकर ब्रदर्स यांचं गोडाऊन असं करून ठेवलेलं की साधारण 240 का 250 स्क्वेअर फूटचं हे आहे आतमध्ये आणि ट्रंका भरून पुस्तकं आहेत. तेच जिंतेकर साहेब राहायचे देखील, तर त्याची अवस्था तुम्ही बघू शकत असाल. प्रशासनाला, पालिकेला एकच रिक्वेस्ट आहे की पहिला व्हिडिओ पण तुम्ही बघितलाच असाल रिडेव्हलपमेंट वरती, आता देखील आहे. डेव्हलपमेंट सगळीकडे होत आहे, प्लीज जरा रिडेव्हलपमेंट बद्दलही तुम्ही लक्ष द्या, हीच मागणी आहे. ते बघा वाडा कसं आहे, इथून आत एक खोली आहे. आतलं पहिलं दाखवू का? नाही कसं आज जाऊ शकतो आपण. हा, या. या. तुमच्या मुलाचा जन्म इथे झालेला हो. आणि तुम्ही इथे किती वर्ष राहिलात? 21 वर्ष. यांचे शिष्य हे बर. जंगली महाराजांचे शिष्य पठ्ठेबापूराव. पठ्ठेबापूरांचे शिष्य आमचे आजोबा बापूसाहेब जिंतीकर. तिथे लिहिलेलं आहे रिटायर पोस्टमन ओरशर म्हणून. पोस्टमनची जी युनियन होती त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून त्याचा पण उल्लेख आहे तिथे. आणि एक उल्लेख राहिला की जेव्हा हे लावणी विषयी काही कार्यक्रम कुठे असायचे, आता पठ्ठेबापूराव प्रतिष्ठान आत्ता झालेलं आहे, 26 वर्ष झाले. माझ्या लहानपणी माझं माहेर जेजुरी, तर या याच्यामध्ये जेजुरीमध्ये कोजागिरी पौर्णिमेनंतर शाहीर सगन भाऊ म्हणून एक होते प्रसिद्ध. 2 जण होते खरं तर, पण त्यांना म्हणताना ते शाहीर सगन आणि भाऊ असे 2 होते, पण म्हणताना तो एकत्र म्हणलं जातं सगन भाऊ. आणि एकच व्यक्तीचा फोटो आहे आजतागत मला कळलं नाही. आजोबांच्या पुस्तकांमध्ये तो फोटो आहे सगन भाऊ म्हणून, सगन भाऊ जेजुरीकर म्हणून. तर त्यांच्या नावाने 4 दिवस हे लावणी क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम केले जायचे की कलावंतांच्या पार्टी येणं, त्यांचे तिथं मनोरंजनात्मक कार्यक्रम व्हायचे की आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरून ट्रॅक्टर ट्रक मध्ये भरून लोक यायची, पोती टाकायची, सतरंज टाकायच्या जागा धरून, असे कार्यक्रम मी पण पाहिलेले आहेत 4 दिवस. त्यातला 1 दिवस शाहिरांचा कार्यक्रम असायचा, शाहिरांचे पोवाडे हे. त्यावेळेला आमचे आजोबा बापूसाहेब जिंतीकर तिथे यायचे, पुणेरी पगडीवाले, आणि त्यांना तो मान तिथं दिला द्यायचा ना. आणि ह्याचा अभिमान आत्ता वाटतो मला की मी त्यावेळेला त्यांना पाहिलेलं आहे. मॅम शेवटचं जर तुम्ही काही सांगू इच्छित तुमच्या या रील असू दे किंवा तुम्ही जे काय व्हिडिओ तुमच्या स्टडी अंतर्गत तुम्ही जे करताय, याच्यातून माझी जी मागणी आहे ह्याला प्रशासन किंवा आम जनता जी आहे त्याच्याकडून दाद मिळावी, याकडे लक्ष जावं की हा वारसा, मी मगाशी जसं म्हणले की हा वारसा पुढे चालवणारच आहे, तो सातत्याने पुढे चालू राहावा. हे तुमच्या थ्रू होईल यात मला फार आनंद आहे. खरंच थँक्यू पायल आणि थँक्यू नंदन. तुम्ही असं सपोर्ट देताय की रोमांच उभे राहतात अंगावर की खरंच आपण काहीतरी करतोय ग्रेट आणि आपल्या सोबतीला कोणीतरी आहे, याचा खूप आनंद आहे मला. थँक्यू सो मच रुपाली. थँक्यू सो मच.